स्वर्गीय संपतताई मुंडे या अत्यंत गरीब कुटुंबातून MBBS शिक्षण पूर्ण करून फलटण येथे शासकीय नोकरीवर क्लास 1 अधिकारी क्रमांक 1 याच्यावर त्या कार्य झाल्या होत्या। त्यांनी 3 दिवसाआधी भावाला मला पुढे MD करायचं आहे, मला पुढे शिक्षणांची घ्यायचं आहे, यामुळे मला त्या ठिकाणी तू जाती प्रमाणपत्र काढून ठेव, व्हॅलिडिटी काढून ठेव म्हणून त्यांनी त्यांच्या भावाला कल्पना दिली होती। आणि 3 दिवसानंतरच लगेच त्यांनी आत्महत्या करावी हे बुद्धीला न पटणारा विषय आहे। त्यातच ज्यावेळेस चौकशीची अजून सुरुवात झाली नव्हती त्याच वेळेस तिथल्या रुपाली चाकणकर यांनी त्या संगनमत करून त्या आरोपीचे कार्यकर्ते सोबतीला ठेवून लगेच त्यांनी चंद्रराव शिंतोडे उडविणं सुरुवात केलं। जसं म्हणतात, जब काम खराब न किया जाए तो नाम खराब करो, याप्रमाणे त्यांनी बरोबर त्यांचं नाम खराब करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। त्यातच काल जयकुमार गोरे हा मंत्री असलेला माणूस एखाद्या स्त्रीवर एखाद्या व्यक्तीवर इतक्या गलिच्छप्रमाणे त्याचे हावभाव पहा तुम्ही, इतक्या विचित्र हावभावामध्ये त्यानं मीडियाला बाईट दिली। इतक्या जबाबदार पदावरचा हा व्यक्ती असून जर असं करत असेल तर हा नक्कीच ह्या ठिकाणी 100% काहीतरी काळाबेरा आहे। आणि हा लढा पूर्ण एका गरीब कुटुंबाचा विरुद्ध धनदानगीशाही आणि मुजोरशाही ह्याच्या विरुद्ध हा लढा आहे। तर सर्व लोकांनी, मीडियांनी, सर्वांनी हा विषय उचलून धरावा जेणेकरून त्या डॉक्टर मॅडमला न्याय मिळेल। SIT स्थापन झालेली आहे, तुमची पुढची मागणी काय? आमची SIT आतापर्यंत जेवढ्या स्थापन झाल्या त्याचा निकाल आतापर्यंत काय आलेला आहे हे पण जाहीर करावं, कारण आमच्या जिल्ह्यामध्ये SIT खूप स्थापन झाल्या, त्यानंतर त्याचा काही फायदा झाला नाही। आम्हाला उच्च न्यायालयीन चौकशी ही करणं आवश्यक आहे। आणि हे वाचा जे मंत्री जे बसवलेले आहेत ह्या लोकांचा बंदोबस्त करा जेणेकरून आमच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत। ही जिल्हा म्हणून, एक जिल्हावासी म्हणून आमची प्रामाणिकपणे त्यांना मागणी आहे, नम्र मागणी आहे। मुख्य रस्ता तुम्ही अडवलाय, काय मागणी आहे? मुंडेताईला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आज इथं रस्त्यावर उतरलो आहोत। आमची पहिली मागणी SIT होती, ती SIT स्थापना झालेली आहे। त्याच्यानंतर आमची दुसरी मागणी ही आहे की चाकणकरचा राजीनामा झाला पाहिजे, कारण की चाकणकरने जे वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय चुकीचं केलेलं आहे। कारण की त्यांनी त्यांचा न्याय देणं हे त्यांची भूमिका पाहिजे, पण त्यांनी ना संपादकाच्या घरी येऊन न काही बोलता ना काही करता डायरेक्ट पत्रकार परिषद घेतली। आणि त्यांच्या पाठीमागे जे लोक होते ते समजे निंबाळकरचे कार्यकर्ते होते, हे समजे लोक बघू शकतात। आणि निंबाळकरचे लोक जो मेन आरोपी निंबाळकर त्याचे त्यांनी पाठराखण केले आहे त्यांनी। तर त्याचा जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार। आम्ही परवा दिवशी टावरवरती बसून आंदोलन केलं, आज रस्ता रोको करतो आहोत। जोपर्यंत चाकणकर त्याचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही असेच आंदोलन करणार आणि करत राहणार।